नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी प्रकरण 13वे कर्ते सुधारक कर्वे, लेखक आहेत डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे। अर्थातच डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे लिखित कर्ते सुधारक कर्वे हा पाठ आपण या ठिकाणी पाहणार आहोत। खऱ्या अर्थानं हे कर्वे यांचं चरित्र या ठिकाणी आहे। या पाठाच्या माध्यमातून कोणता संदेश या ठिकाणी दिलेला आहे किंवा या पाठाचा उद्देशच असा सांगितलेला आहे की समाजामध्ये स्त्री पुरुष समानता अस्तित्वात या ठिकाणी यायला हवी। या अनुषंगाने सुरुवातीला आपण डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांच्याविषयीची माहिती जाणून घेऊया। प्रसिद्ध कवी आणि लेखक म्हणून डॉक्टर देशपांडे यांची ओळख। एप्सिलॉन, ए सखे ए, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे त्यांचे कविता संग्रह। राजा शहाजी ही महाकादंबरी, शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी, अरण्यकांड, प्रचारक, पंचम स्तंभ, जन्मभूमी, पाताळयंत्र इत्यादी कादंबऱ्या, शून्यपूर्ण हा एकांकिका संग्रह असे चौफेर लेखन डॉक्टर देशपांडे यांचं प्रकाशित आहे। महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे तसेच वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देखील डॉक्टर देशपांडे यांनी भूषवलेलं आहे। या पाठामध्ये मग थोडक्यात आपणास काय माहिती सांगितलेली आहे किंवा महात्मा या ठिकाणी कर्वे यांच्याविषयीची माहिती, महात्मा म्हणण्यापेक्षा महर्षी कर्वे यांच्याविषयीची जी काही माहिती सांगितलेली आहे या पाठामध्ये कोणती महत्त्वाची माहिती आलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात। म्हणजे या पाठाचा एकूण 1/3 सारांशच जणू काही इथं सांगितलेला आहे। काय म्हटलेलं आहे पहा, महर्षी कर्वे यांचे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे। चिरस्मरणीय म्हणजे कायम लक्षात राहण्याजोगं किंवा कायम लक्षात राहण्यासारखं त्यांचं कार्य या ठिकाणी म्हटलेलं आहे। कशाच्या बाबतीत तर समाजसेवक म्हणून, म्हणजे महर्षी कर्वे यांचं नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे। कर्वे यांनी आपले सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली। म्हणजे महर्षी कर्व्यांनी आपली सर्व कार्यशक्ती म्हणजे जे काही त्यांना कार्य करायचंय ते कार्य स्त्री शिक्षणावर त्यांनी केंद्रित केलं होतं। का बरं केंद्रित केलं होतं आणि केंद्रित करून त्यांनी कोणकोणतं कार्य केले हे आपण पाठामध्ये पाहणारच आहोत। म्हणून एक उदाहरण सांगितलंय, महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त रूपात साकार केली। आता मूर्त रूपात म्हणजे काय तर प्रत्यक्षात वास्तवामध्ये आणलेली आहे। केवळ त्यांनी विचार केला नाही किंवा तसं स्वप्न पाहिलं नाही, तर महिला विद्यापीठ प्रत्यक्षात म्हणजे महिलांसाठी खास करून एखादं विद्यापीठ असावं असं महर्षी कर्वे यांना वाटत होतं आणि ते विद्यापीठ प्रत्यक्षात स्थापन करण्याचं कार्य महर्षी कर्वे यांनी केलेलं आहे। समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी म्हणजे समाजामध्ये स्त्रियांसाठी हे जे काही महर्षी कर्वेंनी काम केलेले आहे त्या महर्षी कर्वेंच्या कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला। म्हणजे महर्षी कर्वे यांनी समाजासाठी स्त्रियांसाठी जे उल्लेखनीय कार्य केलेले त्या कार्याच्या बळावर भारत सरकारने त्यांना 1958 साली भारतरत्न म्हणजे भारत सरकारतर्फे देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन महर्षी कर्वे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केलेला आहे। मग या प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिला आहे। हे कशा पद्धतीने महर्षी कर्वे यांनी समाजामध्ये समाजसेवक म्हणून कार्य केलं आणि हे कार्य करत असताना वास्तवामध्ये स्त्रियांसाठी खास करून त्यांनी कशी ते मेहनत घेतली, समाजाच्या विरोधामध्ये कसे गेले आणि स्त्री सशक्तीकरण ज्याला आपण म्हणतो, स्त्रियांनी स्वावलंबी व्हावं असं ज्याला म्हणतो, ती स्त्री स्वावलंबी होण्यासाठी कशा पद्धतीने महर्षी कर्वे यांची धडपड होती आणि त्या अनुषंगाने त्यांच्या कार्याचा उजाळा डॉक्टर देशपांडे यांनी आपल्याला या पाठाच्या माध्यमातून करून दिलेला आहे। तर प्रत्यक्षात आपण या पाठाला सुरुवात करूया। रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले। म्हणजे रेडिओवर पूर्वी टेलिव्हिजन किंवा टीव्ही मोठ्या प्रमाणात नव्हतं, रेडिओवर सर्व बातम्या वगैरे प्रसारित होत होत्या। म्हणून म्हटलेलं आहे की
डॉक्टर देशपांडे सांगतात की रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले की, म्हणजे रेडिओवर रात्री ज्या बातम्या दिल्या जात होत्या त्या बातम्यामध्ये अशी एक बातमी आली की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे हे वयाच्या 105व्या वर्षी अखेरचा त्यांनी श्वास घेतला, त्यांचं निधन झालं, अशी बातमी रेडिओवर या ठिकाणी आली. माझ्या आजोबांचे डोळे टिचले. डोळे टिचले म्हणजे डोळ्यात पाणी येणे किंवा अश्रू येणे. आणि आजोबांनी ही बातमी ऐकल्या ऐकल्या आजोबांच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आलं. कळत्या वयात जाणू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे. डॉक्टर देशपांडे म्हणतात की आम्हाला कळत होतं, कळत्या वयामध्ये म्हटलेलं आहे की कळत्या वयात जाणू लागलं, आम्हाला समजू लागलं की महर्षी धोंडो केशव कर्वे हे काय आमचे पाहुणे नव्हते, नातेवाईक नव्हते, तरी देखील नातेवाईक नसलेला गृहस्थ आणि 105व्या वर्षी, म्हणजे वय वर्ष कमी होतं असं देखील नाही, 105व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं कळाल्यानंतर आजोबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अर्थातच या व्यक्तीचं कार्य खूप मोठं असलं पाहिजे असं आम्हाला त्या कळत्या वयामध्ये जाणू लागलं होतं. कारण महर्षी धोंडो केशव कर्वे काय आमचे पाहुणे नव्हते, नातलग नव्हते, तरी देखील 105व्या वर्षी महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं निधन झालं आणि आजोबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अर्थातच त्यांचं कार्य खूप महान किंवा मोठं असलं पाहिजे हे आम्हाला जाणू लागलेलं म्हटलंय. मग कोणतं कार्य महर्षी कर्वे यांनी केलं होतं पहा. स्वातंत्र्य सम्राच्या ऐन धुमाळीच्या काळात, म्हणजे भारताला आणखीन स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं, त्या स्वातंत्र्य सम्राच्या म्हणजे स्वातंत्र्य युद्धाच्या त्या धुमाकळीमध्ये, म्हणजेच 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो काही स्वातंत्र्य संग्राम चालू होता, जे काही उठाव बंड चळवळ्या चालू होत्या, अशा वेळेस म्हणजेच 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. म्हणजेच त्यांच्या हयातीमध्येच 15 ऑगस्ट 1947ला भारत त्या ठिकाणी स्वतंत्र झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून म्हटलेलं आहे की राष्ट्रीय स्वातंत्र्य, पूर्ण देश त्या ठिकाणी स्वतंत्र झाला, इंग्रजांच्या तावडीतून त्या ठिकाणी बाहेर निघाला आणि हे राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्ण हवे असते हे त्यांना आधीपासून जाणवत होते. म्हणजे महर्षी कर्व्यांना वाटत होतं की राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय, राष्ट्र स्वतंत्र झाला, देश स्वतंत्र झाला, पण देशामध्ये असणारे लोक खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाले का. म्हणूनच त्यांनी म्हटलेलं आहे की राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्ण हवे असते. पूर्ण म्हणजेच कसं, या देशातली स्त्री गुलाम आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. म्हणजे आपल्याकडं पूर्व प्रथेनुसार, परंपरेनुसार स्त्रीला या ठिकाणी पहिल्यापासूनच, अगदी सुरुवातीपासूनच दुय्यम स्थान या ठिकाणी देण्यात आलं होतं. घरामध्ये तिला महत्त्वाचं स्थान नव्हतं, अगदी गुलामाप्रमाणे तिच्याकडून काम या ठिकाणी करून घेतलं जात होतं. म्हणूनच महर्षी कर्वे म्हणतात, या देशातील स्त्री गुलाम आहे, हे गुलामासारखं तिचं कार्य चालू आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा ती गुलामच राहील. देश स्वतंत्र झाला तरी देखील स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये बदल होईल असं वाटत नाही, देश स्वतंत्र झाला तरी देखील ती गुलामच राहील असं त्यांना त्या ठिकाणी दिसत होतं आणि वाटत होतं. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे. जर त्या स्त्रीला स्वतंत्र व्हायचं असेल तर अगोदर गुलामीची जाणीव त्या स्त्रीला व्हायला पाहिजे असं महर्षी कर्वे म्हणतात की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. आणि जर आपल्यावर अन्याय होतो, अत्याचार होतोय, आपल्याला गुलामीची त्या ठिकाणी वागणूक दिली जाते, आपण गुलाम आहोत हे कळण्यासाठी
शिक्षणाची नितांत गरज आहे असं महर्षी कर्वे म्हणतात. मात्र भारतीय स्त्रियांची परिस्थिती कशी होती पहा. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानित असे. म्हणजे भारतीय स्त्रीवरच असे संस्कार या ठिकाणी झाले होते की त्या भारतीय स्त्रीला असं वाटत होतं गुलामीत राहणं, गुलामगिरीसारखं काम करणं जणू काही हे आपल्यासाठी आभूषणासारखं आहे. हे स्त्रियांना माहिती आहे की अलंकाराची आवड असते, वेगवेगळे आभूषण ते घालतात, त्यांच्या सौंदर्यामध्ये भर पडते. त्याच पद्धतीनं गुलामगिरी देखील एक प्रकारचं आभूषण आहे असं किंवा दागिना आहे असं खुद्द त्या स्त्रीच्या मनावर बिंबवलं या ठिकाणी जात होतं किंवा तसे संस्कार तिच्यावर या ठिकाणी घडवले गेले होते. आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे. खरं तर स्त्रीला आपण देवीचं स्थान देतो. स्त्रियांना, वेगवेगळ्या स्त्रियांना देवीचं किंवा सर्व स्त्रियांना देवीचं स्थान देतो. देवी समान आपण तिला मानतो. म्हणून म्हटलेलं आहे आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असेलही. हे फक्त भासवलं जातं. म्हणजे स्त्री ही देवी समान त्या ठिकाणी आहे, पण तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रचंड छळच केला जाईल. जरी असं भासवलं जात असलं की स्त्रियांचं स्थान हे मानाचं आहे, देवीचं आहे, तरी देखील तिला शूद्रातिशूद्र म्हणजे अतिशय किरकोळ या ठिकाणी समजून प्रचंड छळच केला जाईल. म्हणजे खूप त्या ठिकाणी तिला त्रास केला जाईल, वाईट वागणूक तिला त्या ठिकाणी दिली जाईल. सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. सबब म्हणजे म्हणून कर्व्यांना वाटत होते की या गुलामगिरीतून, या शूद्रातिशूद्र वागणुकीतून जर तिला बाहेर पडायचं असेल तर तिनं शिक्षित व्हायला हवं, ती शिकली पाहिजे, तरच या अवस्थेतून बाहेर पडेल असं महर्षी कर्वेंना वाटत होतं. तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते. म्हणजेच स्त्रियांना शिक्षण त्या ठिकाणी देणं, स्त्रियांना शिक्षण देत असताना स्त्रीच्या मनातील भावना त्या ठिकाणी बदलणं, तिचे विचार बदलणं, समाजाच्या विरोधामध्ये जाऊन कार्य करणं हे वाटतं तेवढं सोपं काम नव्हतं, खूप कठीण काम होतं असं महर्षी कर्वे यांना देखील त्या ठिकाणी दिसत होतं की एवढं सोपं हे काम नाही. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. आता खडकावर डोके आपटण्यासारखं म्हणजे खूप निरर्थक होतं, कारण स्त्रीच मुळात जिच्यावर अन्याय होत होता, अत्याचार होत होता, जिला गुलामीची वागणूक दिली जात होती, तिला देखील जाणीव नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये तिने स्वातंत्र्य कमवावे म्हणजे स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असं सांगणं खूप कठीण काम होतं. जणू काही खडकावर स्वतःचं डोकं आपटून घेण्यासारखं काम होतं असं महर्षी कर्वे या ठिकाणी म्हणतात. परंतु हाती घ्याल ते तडीस न्याय या उक्तीच्या अनुषंगानं या सर्व समाज सुधारकांनी अनेक प्रकारचा अन्याय, अत्याचार, विरोध या ठिकाणी सहन करून समाजामध्ये परिवर्तन त्या ठिकाणी घडून आणलं. म्हणूनच आज देखील आपण अशा अनेक समाजसेवकांची नावं घेतो, त्यापैकीच महर्षी कर्वेंचं नाव आपण घेतो. मग त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी कसे प्रयत्न केले पहा. काय म्हटलेलं आहे, शांत सोशिकपणे सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे असिधाराव्रत परिपूर्ण होऊ शकेल याची त्यांनी खूणगाठ बांधली. खूणगाठ बांधणे म्हणजे निश्चय करणे की त्यांना माहित होतं आपण जे व्रत हाती घेतलोय ते व्रत कसं आहे म्हटलेलं आहे, तर असिधाराव्रत त्या ठिकाणी आहे म्हटलेलं आहे. आता असिधाराव्रत म्हणजे काय, तलवारीच्या त्या धारदार टोकावर चालण्यासारखं हे कार्य आहे. कारण प्रचंड विरोध या ठिकाणी होणार, समाजाकडून होणार, समाजात राहणारे जे उच्चवर्णीय आहेत त्यांच्याकडून होणार, स्त्री देखील या ठिकाणी लवकर तयार होणार नाही, हे सर्व कर्वेंना या ठिकाणी माहीत होतं. म्हणून आपण हाती घेत असलेल्या व्रताला असिधाराव्रत असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण हे व्रत पूर्ण होऊ शकतं कसं, शांत सोशिकपणे आणि सहिष्णू वृत्तीने. म्हणजे विरोधाला विरोध न करता शांतपणे आपला निश्चय ढळू न देता जर आपण हे कार्य शांतपणे, सोशिकपणे आणि सहिष्णू वृत्तीनं करत राहिलो
तर नक्कीच आपल्या कार्याला यश येईल असं त्यांना वाटत होतं. सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते. सावकाश लगेच परिस्थिती बदलणार नव्हती. सावकाश का असेना परंतु हे कार्य करणं खूप गरजेचं होतं असं महर्षी कर्वे म्हणतात. नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते. फक्त अडथळे येतील, अडचणी येतील असं नाही म्हटलेलं आहे. संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. केवळ अडचणी येणार नव्हत्या तर संपूर्ण समाजाच्या विरोधामध्ये जाऊन हे कार्य या ठिकाणी करावं लागणार होतं. समाजाच्या विरुद्ध विद्रोह म्हणजे संघर्ष या ठिकाणी करावा लागणार होता. असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होते. म्हणजे समाजाच्या विरोधामध्ये जाऊन एखादं कार्य करू लागलो तर समाज सहजासहजी ते कार्य स्वीकारत नाही. त्या व्यक्तीला विरोध करतात. प्रसंगी त्या व्यक्तीचा जीव घ्यायला देखील मागं पुढं समाज या ठिकाणी पाहत नाही. हे कर्व्यांना त्या ठिकाणी माहीत होतं. कदाचित आपला मृत्यू देखील ओढावेल हे कार्य करत असताना या सर्वांची जाणीव महर्षी कर्वे यांना या ठिकाणी होती. परंतु त्यांच्यावर कोणाकोणाचे संस्कार झाले होते की ज्याच्यामुळं ते हे व्रत करायला या ठिकाणी खंबीरपणे उभे राहिले. त्या व्यक्तींची नावं आपण पाहूयात. पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. हुरूप मिळणे, प्रोत्साहन मिळणे, प्रेरणा या ठिकाणी मिळणे. त्यांना कोणापासून त्या ठिकाणी प्रोत्साहन किंवा प्रेरणा मिळाली होती तर पंडिता रमाबाई यांचं जीवनचरित्र. हे पंडिता रमाबाईंनी आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं संघर्ष केला होता किंवा ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं जे काही जीवन कार्य होतं ते जीवन कार्य महर्षी कर्वेंनी या ठिकाणी वाचलं होतं. आणि या दोघांच्याही जीवन कार्यातून त्यांना त्या ठिकाणी प्रेरणा मिळत होती की नाही, समाजासाठी आपण देखील काहीतरी केलं पाहिजे. ईश्वरचंद्रांनी कोणतं कार्य केलं होतं पहा. ईश्वरचंद्रांनी पोथ्याचा पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले. म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी कोणतं काम केलं होतं तर पोथ्याचा पिट्ट्या पाडून म्हणजे अनेक ग्रंथाचा संदर्भ देऊन त्यांनी समाजामध्ये दाखवून दिलं होतं की विधवा विवाह होऊ शकतो. असं कुठं लिहिलेलं नाहीये की विधवेचा विवाह होऊ नये. उलट अनेक पोथ्यांचा, अनेक ग्रंथाचा आधार घेऊन त्यांनी समाजाला समजावून सांगितलं होतं की विधवा विवाह होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं होतं. एवढंच नव्हे, स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. म्हणजे ज्यांना ते आदर्श समजत होते, ज्यांना आपले गुरु मानत होते, त्या गुरूंचा सल्ला शिरोधार्य मानून स्वतः महर्षी कर्वे यांनी देखील स्वतः विधवेशी त्या ठिकाणी विवाह केला आणि वस्तुपाठ घातला. बरेचसे लोक फक्त उपदेश करत असतात, कार्य काही करत नसतात. पण महर्षी कर्वे यांनी स्वतः अगोदर ते कार्य केलं आणि मग लोकांना ते सांगू लागले. म्हणून म्हणलेले आहे की तो वस्तुपाठ त्यांनी घातला. या ठिकाणी सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. म्हणजे स्वतःपासून ही सुरुवात केली. बदल स्वतःपासून या ठिकाणी करायला हवा, नाहीतर लोकांना बदलायला गेलात, लोक सहजासहजी बदलत नाहीत. म्हणून स्वतः या ठिकाणी स्वतःपासून सुरुवात केली. म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. मग कोण नावं ठेवणार? कोणच नावं ठेवू शकत नव्हते, कारण त्या पद्धतीनं ते स्वतः वागत होते. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. म्हणजे प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजमध्ये गणित सारखा विषय या ठिकाणी शिकवत होते. आणि गणित शिकवणं खूप कठीण त्या ठिकाणी असतं विद्यार्थी मित्रांनो, किंवा गणित सोडवत असताना तुम्हाला देखील त्याची प्रचिती आली असेल. आणि महर्षी कर्वेंच्या बाबतीत तर असं म्हटलं जातं विद्वत्तेचा ते महामेरू होते. बघा काय म्हटलेलं आहे, विद्वत्तेचा ते महामेरू होते. म्हणजे प्रचंड हुशार, गणितामध्ये ज्यांचा हातखंडा होता की कोणीही त्यांचा हात धरू शकत नव्हते, असे विद्वत्तेचा महामेरू म्हणून महर्षी कर्वे यांना या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. धजले नाही म्हणजे कोणीही तयार झालं नाही, कारण बुद्धिवान व्यक्तीशी वाद घालायला आपल्याकडे तेवढं सामर्थ्य किंवा तेवढी बुद्धी हवी असते. आणि अशा या विद्वत्तेच्या महामेरू असलेल्या व्यक्तीबरोबर वाद घालायला कोणीही तयार झाले नाही. म्हणून म्हटलेलं आहे वाद घालायला कोणी धजले नाही, केवळ सत्पुरुषाचा छळ करावा
एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले। केवळ सत्पुरुषाचा छळ करावा, चांगल्या लोकांना त्रास द्यावं एवढंच ऐतिहासिक कार्य, कारण इतिहासामध्ये आपण पाहिलं तर अशा सत्पुरुषाला, सज्जन लोकांना समाजाने नेहमी विरोध या ठिकाणी केलेला आहे। या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते। पण ही जी काही मोठी माणसं असतात ती क्षमाशील असतात, समाजाला, त्या लोकांना ते माफ करतात, ज्यांनी आपल्याला त्रास दिलेला आहे त्यांनाही माफ करतात। महर्षी कर्वे देखील क्षमाशील होते। त्यांना छळवादी समाज वृत्तीचा आधीपासून अंदाज होता, म्हणजे त्यांना जाणीव होती की हे कार्य करत असताना समाजातील लोक नक्कीच आपल्याला विरोध या ठिकाणी करणार। समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत, म्हणजे स्त्री शिक्षण देत असताना, स्त्रियांना शिकवत असताना, समाजामध्ये बदल करत असताना अनेक वेळेला लोक येऊन त्यांच्याबरोबर झटापटी करत, धक्काबुक्की करत, प्रसंगी त्यांचे कपडे फाटत। रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे। हे रोज समाजामध्ये धक्काबुक्की होत होती, त्यांचा शर्ट किंवा कोट फाटत होता आणि घरी आल्यानंतर रोज त्यांना आपला शर्ट किंवा कोट शिवून त्या ठिकाणी घ्यावा लागत असे। फाटके कपडे ते वापरत नसत, तसाच फाटका शर्ट ते घालून जात नसे शिवून व्यवस्थित, कारण फाटके कपडे घालणं हे त्यांना पटत नसे। गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवली। ससे होलपट चालवली म्हणजे प्रचंड छळ या ठिकाणी महर्षी कर्वेंचा गावातील सुशिक्षित लोकांनी, अडाणी लोकांनी नवे विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या सुशिक्षित लोकांनीच महर्षी कर्वे यांना प्रचंड त्रास देण्याचं कार्य या ठिकाणी चालू ठेवलं। तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले, ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले। हे कर्वे आपल्या कार्यातून, आपल्या निश्चयापासून ते डगमगले नाहीत किंवा विचलित झाले नाहीत। हे कार्य सोडून द्यावं असं त्यांना वाटलं नाही किंवा त्रास देणाऱ्या लोकांबरोबर वादविवाद करत, त्यांच्याबरोबर भांडणं करत ते बसले नाही। जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता। आपल्याला माहिती आहे की संत ज्ञानेश्वरांना देखील त्यांच्याच समाजातील लोकांनी प्रचंड या ठिकाणी छळ केला होता, त्रास दिला होता, पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही। हे संत ज्ञानेश्वरांनी त्या लोकांना, समाजाला नावं ठेवली नाहीयेत। कुठेही असं दिसत नाही की लोकांमुळे आम्हाला त्रास झाला असं संत ज्ञानेश्वर म्हणत नाही। तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले, म्हणजे कर्व्यांनी देखील कुठेही समाजाबद्दल अपशब्द वापरलेला आहे किंवा समाजाला दोष दिलेला आहे, नाव ठेवलेलं आहे असं झालेलं नाहीये। ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच ते अविचल या ठिकाणी राहिले, अखंडपणे आपल्या कार्यामध्ये स्वतःला गुंतून ठेवलं आणि स्त्री शिक्षणाचं किंवा स्त्री उद्धाराचं कार्य सातत्यानं ते करत राहिले। विद्यार्थी मित्रांनो, करते सुधारक कर्वे भाग 1 आपण या ठिकाणी थांबूयात आणि जर काही अडचणी असतील तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अद्याप जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लवकरात लवकर करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। भाग 1 आपण इथं थांबूयात। धन्यवाद।